संघटना, इतर लोक ज्याप्रमाणे शरीराने लढाई करतात त्याप्रमाणे युद्ध करण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे. आपल्याला देवाजवळ मागण्याची गरज आहे. आपल्याला एक चांगलं युद्ध लढण्याची गरज आहे. आणि हे युद्ध शरीराने होत नाही. हे युद्ध जे आहे ते तलवारीनं होत नाही. हे युद्ध जे आहे ते काठीनं होत नाही. हे युद्ध जे आहे ते प्रार्थनेने होतं. हालेलुया. चिंता करू नका. लय वाईट वाटत असेल काही जण म्हणतात बाळासाहेब बघा ना लोक कशी कमेंट्स करतात, किती घाण कमेंट्स करतात, बघा ना किती वाईट बोलतात. मला तर फार राग येतो. राग आला ना अधिक जास्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ज्यावेळेस राग येतो एखाद्या व्यक्तीचा त्यावेळेस त्याला उलटून बोलू नका, शिव्या देऊ नका. त्या व्यक्तीचं असं नाव लिहा आणि प्रार्थना करा, देवा याला सत्य समजू दे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. मग ही विश्वासाची लढाई लढण्यासाठी परमेश्वर सर्व गोष्टी शक्य करणार आहे. प्रथम आम्ही विश्वासणारे मजबूत होणं गरजेचं आहे. प्रथम आम्ही विश्वासणारे कमजोर असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला पाहिजे ते मिळत नाही. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी तशाच पेंडिंग असतात. आमच्या जीवनामधले जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आम्हालाच प्राप्त झालेले नसतात. आणि त्यामुळे आम्ही विश्वासामध्ये कमजोर झाल्यामुळे आम्हाला असं वाटायला लागतं मग आता मरतो की काय, आता काही खरं नाही, आता फार त्रास होणार आहे, आता फार संकट येणार आहे. कंटिन्युअसली आम्ही निगेटिव्ह वर्ड काढायला लागतो. पण मी तर म्हणतो ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस असा विचार करा की परमेश्वर आता माझ्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करणार आहे. आता माझ्या घरामध्ये आशीर्वाद यायला सुरुवात होणार आहे. आता परमेश्वर मंडळीची वाढ करायला सुरुवात करणार आहे. आता परमेश्वर सर्व काही चेंज करणार आहे. हालेलुया, हालेलुया. अवघड आहे ना परिस्थिती वाईट असल्यावर बोलणं. काय बाळासाहेब सगळीकडे भीतीचं वातावरण आहे, सगळीकडे त्रासाचं वातावरण आहे आणि तुम्ही काय संदेश देता याच्या अपोजिट. तुम्ही भीती बोलत नाही, तुम्ही त्रास बोलत नाही, तुम्ही संकट बोलत नाही, आता आपण मरणार हे बोलत नाही. तुम्ही तर म्हणता आपण जिंकणार आहोत, आता आपण विजयी होणार आहोत, आता आपण सामर्थ्यशाली होणार आहोत, आता आपण वाढणार आहोत, आता आपण परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये अधिक बलवान होत जाणार आहोत. हे मी सांगत नाही तर परमेश्वराचं वचन सांगतं. कारण की ज्या ज्या वेळेस मंडळीचा छळ झालेला आहे त्या त्यावेळेस मंडळी वाढलेली आहे. हालेलुया, हालेलुया. का मंडळी वाढलेली हे पण मी तुम्हाला सांगतो. कारण की मंडळी वाढण्याचं रहस्य माझ्या शरीरात दडलेलं नाही, तुमच्या हातामध्ये ते दडलेलं नाही, तुमच्या बुद्धीवरती ते दडलेलं नाही, तर ते दडलेलं आहे देवाकडे. म्हणून म्हटलेलं आहे बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यशील. ऑल थिंग्स आर पॉसिबल. सर्व गोष्टी शक्य आहेत. त्या शक्य असताना त्या माझ्याकडून शक्य होणार नाही पण माझ्या देवाकडून त्या शक्य होणार आहे. हालेलुया, हालेलुया. मार्क 9:23 मध्ये काय लिहिलेलं आहे बघा बरं. मार्क 9:23. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23 वचन पूर्ण वाचा. मार्क 9वा अध्याय आणि 23 वचन. येशू त्याला म्हणाला शक्य असेल तर असे कसे म्हणतोस. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. शक्य आहे असे कसे म्हणतोस. असं कसं म्हणतोस की होतं की नाही मला माहिती नाही. असं कसं म्हणतोस की जमल की नाही माहिती नाही, मला माहिती नाही माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे पुढं, परिस्थिती फार वाईट आहे, असं होईल की नाही मला माहिती नाही. असं कसं म्हणतोस, असं कसं म्हणतोस. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जर तू विश्वासामध्ये आहे आणि विश्वासाची लढत आहे, विश्वासामध्ये तू अधिक स्थिर आहे तर विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. मनुष्य नात्याने त्रास होतो, मनुष्य नात्याने स्ट्रेस येते, मनुष्य नात्याने चिंता वाटते. ज्यावेळेस भीतीचं वातावरण होतं, कोणीतरी घाबरवतो त्यावेळेस आम्ही घाबरतो. ज्यावेळेस कोणीतरी अटॅक करायला येतो त्यावेळेस आम्हाला चिंता वाटायला लागते, आता कसं होणार. कोणीतरी सुविधा बंद करा म्हणतो त्यावेळेस भीती वाटायला लागते. पण मी तुम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याला म्हणतो असं कसं म्हणतोस, असं काय बोलतोस तू, असं का बोलायला लागला की होतं की नाही, असं का म्हणायला लागला की आता काय होतं. कारण की ते मनुष्याच्या हातचं नाही, मनुष्याचं हातचं नाही. मनुष्य आले आणि गेले. मनुष्याचे आयुष्य मी काल पण संदेश दिला, 60 वर्ष 70 वर्ष शक्ती असली तर 80 वर्ष त्याचा डामडोल केवळ कष्टमय दुःखमय असतो, तो येतं आणि निघून जातं.
पण परमेश्वराचं वचन ते कायम राहतं. ज्यावेळेस गमलिएलला बरोबर सोबत त्या सभेमध्ये त्यावेळेस प्रेषितांना आणलं, त्यावेळेस प्रेषितांना समोर उभं केलं आणि म्हटले, सदोकी पंथाचे लोक बघा, हे लोक पुन्हा येशूचा संदेश द्यायला लागलेले आहेत, मंदिरात जातात आणि परमेश्वराचा संदेश देतात, प्रभू येशूचा संदेश देतात, यांना काय करायचं, यांना मारा. आणि त्यावेळेस गमलिएल जो होता, जो सभास्थानाचा अधिकारी, तो उभा राहतो आणि तो म्हणतो की बघा, हे जर मनुष्यापासून असेल तर हे जास्त काळ टिकणार नाही. हे जर मनुष्यापासून असेल तर जास्त काळ टिकणार नाही. कारण की याच्या पहिले थुदास नावाचा एक व्यक्ती होता, त्याने 400 माणसं जमा केली आणि त्याने उठाव केला, परंतु काही दिवसांनी थुदास मरण पावला आणि त्याच्या पाठीमागच्या लोकांची दानादान झाली. आता तो कुठे माहिती नाही. अजून एक दुसऱ्या व्यक्तीबद्दल तो बोलतो की त्याच्या पाठीमागं लोक गेले आणि ते उठले आणि त्यांनी उठाव केला, परंतु तो मरण पावला आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांची पांगापांग झाली. ते आता कुठे माहिती नाही. पण हे लोक ज्याची सुवार्ता सांगत आहे, ज्याचं वचन सांगत आहे, ते जर सत्य वचन असेल आणि ते जर खरं असेल, त्या ठिकाणी तुम्ही देवाचे विरोधी मात्र ठराल, हे संपणार नाही. म्हणून तुम्ही काही करू नका. जर हे खोटं असेल तर संपल, हे खरं असेल तर संपणार नाही. मग आज 2000 वर्षापासून येशूचं नाव मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे. येशूचं नाव मिटणारे मिटले, परंतु येशूचं नाव मिटलं नाही. हालेलुया, हालेलुया. हे सत्य आहे, सत्य ते सत्यच आहे. 2000 वर्षापासून ते चालत आलेले. 2000 वर्षापासून कितीतरी लोक विरोधक आले, कितीतरी लोकांनी सुवार्तेला विरोध केला, कितीतरी लोकांनी येशूचं नाव घेऊ नका म्हणून सांगितलं, कितीतरी लोकांनी सुवार्ता हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. पण आज देखील जगाच्या पाठीवरती नंबर 1 विश्वास ठेवणारे जर कोणी असतील तर ते येशूचे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ती आतंकवादी कधी बघितला तुम्ही? ख्रिस्ती आतंकवादी पण जगाच्या पाठीवरती 1 नंबर आहेत विश्वास ठेवणारे येशूचे. पण ते आतंकवाद कधी करत नाही. तुम्ही कधीच ऐकलं नसेल की ख्रिस्ती लोक आतंकवादी झालेले आहेत, ख्रिस्ती लोकांनी यांना मारलं त्यांना मारलं. कारण की येशूने जे शिकवलं ते फॉलो करतात. म्हणून येशूचं वचन आहे ते सत्य आहे. त्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे, शरीराची आवश्यकता नाही. शरीराने ते समजणार नाही, लढाईने ते समजणार नाही, तलवारीने ते समजणार नाही, शरीराचा घात केल्याने ते समजणार नाही. ते समजणार आहे आत्म्याने. म्हणून हे काम देवाच्या आत्म्याचं आहे आणि याच्यामध्ये मनुष्याचा काही सहभाग नाही. मनुष्याला फक्त उपयोगात देव आणतो आणि त्याचं काम तो करून घेतो. म्हणून आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे, जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत विश्वासाची चांगली लढाई लढायची आहे. आणि पौलासारखं म्हणता आलं पाहिजे की मी विश्वासाची चांगली लढाई लढलो, मी सुयुद्ध केलं, आता माझी धाव मी संपवली आहे आणि आता मी माझ्या देवाजवळ जात आहे, असं म्हणता आलं पाहिजे आपल्याला. पौल तसं म्हणत आहे, मी विश्वासाची चांगली लढाई लढलेलो आहे. म्हणून असं कसं म्हणतोस तो की काही गोष्टी शक्य नाहीत? देवावर जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. आम्ही बऱ्याचशा वेळेस दाविदाची गोष्ट ऐकतो, दावीद आणि गल्ल्यात. त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडतो की दावीद इतका छोटा असताना कसा लढला, दाविदाने कसं युद्ध केलं असेल, दाविदाला भीती वाटली नसेल का? इतका मोठा जायंट, इतका मोठा राक्षसासारखा दिसणारा मनुष्य, आणि तो रोज येतो आणि रोज इस्रायलाच्या सैन्याला शिविशाप देतो. आणि इस्रायलाचे सैन्य जे आहे ते फार बलाढ्य आहे, चांगले कसलेले योद्धे आहेत, पण तरी देखील एका माणसाला पाहून ते घाबरतात. जर आम्ही पवित्र शास्त्र बघितलं तर त्याच्यामध्ये 1 शमूएल 17 अध्यायामध्ये पूर्ण स्टोरी दिलेली आहे. पूर्ण त्या ठिकाणी ती गोष्ट दिलेली आहे की कशा प्रकारे गल्ल्यात येतो, दररोज येतो, येऊन चॅलेंज करतो, येऊन म्हणतो की कोण तुमच्यामध्ये असं आहे की त्यांनी यावं आणि माझ्याबरोबर युद्ध करावं, आणि युद्ध करून जर त्याने माझ्यावर विजय प्राप्त झाला तर त्यांनी आमच्यावरती राज्य करावं. असा कोण आहे जो माझ्याबरोबर युद्ध करेल? सैनिकामध्ये पुष्कळ कसलेले सैनिक होते, पण एकही त्या ठिकाणी पुढे आला नाही. हा आपला बिचारा डब्बा घेऊन त्या ठिकाणी, भावाचा डब्बा घेऊन तिथं येतो आणि आल्यानंतर छावणीमध्ये घुसतो आणि त्यांना डब्बा देण्यासाठी जातो. त्याच वेळेस त्याला पाठीमागून आवाज येत असेल, कोण आहे तुमच्या इस्रायलामध्ये जो माझ्याबरोबर युद्ध करेल? दाविदाने पाहिलं, अरे हा कोण चॅलेंज करत आहे, हा कोण बघत आहे? बघतो तो फार धिप्पाड माणूस त्या ठिकाणी इस्रायलाच्या सैन्याला चॅलेंज करत आहे, आव्हान देत आहे. त्याच तो त्या ठिकाणी म्हणतो, हे कोण आहे? हा कोण व्यक्ती आहे इस्रायलाच्या देवाला आणि इस्रायलाच्या लोकांना तुच्छ लेखत आहे? त्याचे भाऊ काय म्हणतात, चल जा तू, कशाला इथं थांबलेला आहे, जा तू तुझ्या घरी जा, शेरडं मेंढरं थोडीशी काहीतरी आहेत ती मेंढरं जा चारायला, इथं आता आमची मजा पाहायला आला का तू? मला माहिती आहे तू आमची मजाच पाहायला आलेला आहे. म्हणून तो म्हणतो जा, इथून जा. पण तो म्हणतो हा माणूस कोण आहे? हा माणूस कोण आहे जो देवाच्या लोकांना चॅलेंज करत आहे? हा व्यक्ती कोण आहे जो म्हणतो की माझ्याबरोबर युद्ध करा?
या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की दाविदाचं युद्ध जे होतं ते युद्ध शरीराचं युद्ध नव्हतं. शारीरिक रीतीने त्याने जर पाहायला गेलं तर एक समजा विचार करा, 200 किलोचा माणूस आणि 50 किलोचा एक व्यक्ती, कुस्ती होईल का? 200 किलोचा व्यक्तीबरोबर तुम्ही कुस्ती जर बघितली असेल तर कुस्तीमध्ये असं असतं, वजनी गट समान असतो. समजा माझं वजन जर 70 असेल तर समोरच्याचं 70, माझ्याचं 80 असेल तर समोरच्याचं 80, आणि मग ते सेम वजनावाले लोक कुस्ती करतात. असं नसतं की एक आहे 100 किलोचा आणि एक आहे 50 किलोचा. 100 किलोचा त्याला हवेत आल्लाच असं फेकून देईल, कारण ते 100 किलो आहे, हा 50 किलो आहे. पण विचार करा, या ठिकाणी हा वजनी गट 200 किलोचा व्यक्ती आणि हा 50 किलोचा व्यक्ती म्हणजे एक लहान बाळ असं म्हटलं तरी चालेल, तरुण कुमार, आणि हा चॅलेंज करतो की या एवढ्या मोठ्या व्यक्तीला ज्याने तुच्छ मानलेलं आहे त्याच्याबरोबर मी युद्ध करणार आहे. शरीराचं युद्ध आहे का? तेव्हा दावीद त्या बलिष्ठाला म्हणाला, तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास. तू तलवार भाला आणि बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. कोणाच्या नावाने आलेला आहे तो? त्याचा स्वतःवर जास्त विश्वास आहे का? मला नाही वाटत. त्याचा जास्त विश्वास त्याच्या जिवंत देवावरती आहे. मग कोणी आपल्याला भाला घेऊन येईल, कोणी तलवार घेऊन येईल, त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही या ठिकाणी तलवार भाला याच्यावर भिस्त ठेवत नाही, आम्ही भिस्त ठेवतो आमच्या जिवंत देवावर, आणि विजय देणारा तो परमेश्वर आहे. त्याचे भाऊ म्हटले, चल पळ इथून, निघून जा तू इथून, तू काय करू शकतो, तू काय इथं थट्टा करायला आलेला आहेस, तू लहान आहेस आत्ताशी आणि तू एवढ्या मोठ्या व्यक्तीशी लढू शकत नाही. पण तो या ठिकाणी ज्यावेळेस लढाईसाठी तयार होतो आणि शोलाला देखील वाटतं की हा युद्ध करू शकतो, ज्यावेळेस तो जाऊन बोलतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी सगळं देण्यात आलं. म्हणजे जे चिलखत घालण्याचं आहे राजा घालतो तसं चिलखत दिलं, तो जिरेटोप दिला, त्याची तलवार दिली. पण सगळं घातल्यानंतर त्याचं वजन, त्याचं वय कमी असल्यामुळं, त्याला युद्धाचे सराव नसल्यामुळं ज्यावेळेस तो चालू लागला ते घालून, त्यावेळेस असं म्हटलेलं त्या ठिकाणी की दाविदाला ते घालून चालता देखील येत नव्हतं. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्याचा विश्वास त्याच्या शारीरिक बॉडीवरती नव्हता की मी 4 लोकांना मारू शकतो तर या व्यक्तीला देखील मारू शकतो. परंतु ज्यावेळेस त्याचा आमना सामना झाला त्यावेळेस त्याच्याजवळ काय नव्हतं, एक काठी होती. जी काठी तो शर्ट मेंढर चारत असताना घेऊन जायचा, ती काठी होती. त्या नदीतले 5 गुळगुळीत दगड होते आणि त्याच्याजवळ एक गोफण होती, आणि एक गोफण, 5 दगड आणि एक काठी घेऊन तो इतक्या मोठ्या बलाढ्य सैनिकावर चालून गेला. आणि ज्या गोफणीत त्याने एक दगड घातला आणि फिरवला, असं म्हटलेलं तो दगड बरोबर जाऊन त्या गल्ल्याच्या कपाळात रुतला आणि पळत जाऊन त्याने त्याची तलवार घेऊन त्याचं मुंडकं उडवलं. हे युद्ध जे आहे हे विश्वासाचं युद्ध आहे. जो कोणी विश्वास ठेवतो ते युद्ध शारीरिक होतं. जुन्या काळात शारीरिक युद्ध होतं, पण आता शरीराचं युद्ध नाही, आता आत्मिक युद्ध आहे. आता शरीराने युद्ध लढल्या जात नाही, आता आत्मिक युद्ध लढल्या जातं. म्हणून जो विश्वास आहे त्या विश्वासाची लढाई करत असताना आमच्या जीवनात प्रथम तो विश्वास पाहिजे. आज परिस्थिती वाईट आहे, काही लोक विरोधात बोलत आहे, आज असं होत आहे की त्या ठिकाणी असं वाटतं की आता काही खरं होणार नाही, पुढं चालून सिच्युएशन आणखी जास्त खराब होणार आहे, आता आमचं काहीच उरणार नाही. त्यावेळेस असा विश्वास पाहिजे की आता तर परमेश्वर माझ्या जीवनात खास काम करणार आहे, आता तर परमेश्वर मोठ्या मंडळीमध्ये बदल आणणार आहे, आता तर परमेश्वर अधिक विश्वासामध्ये मला वाढवणार आहे, कारण की माझा विश्वास आहे हे काम शरीराचं नाही तर हे काम माझ्या देवाचं आहे. तुम्ही घाबरले का? खरं सांगा मला. सगळेच घाबरतात ना. धमकी दिल्यावर घाबरतो ना माणूस, भीतो माणूस. सगळ्यांनाच भय वाटतं, सगळ्यांनाच. आता जीव सगळ्यांनाच आहे. आपण नाही म्हणत एवढ्या मिरच्या खाशील का? लहानपणी खेळले का तुम्ही? एवढ्या मिरच्या खाशील का? वाघाला भेशील का? हो, लगेच आपण कर. तसं चालू आहे सध्या. एवढ्या मिरच्या खाशील का? वाघाला भिशील का? ख्रिस्ती लोक काय करून काय नाही, काय चिंता करायची गरज नाही. हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. जे शरीराचा नाश करतात, पवित्र शास्त्र सांगतात त्यांना घाबरू नका, पण शरीर आणि आत्मा ज्याचा नाश करण्यास तो समर्थ आहे त्याचं भय जास्त आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
म्हणा मी घाबरणार नाही, मी विश्वासात अधिक मजबूत होत जाईल आणि माझा परमेश्वर मला आशीर्वादित करेल. आता तर खरे आशीर्वाद माझ्या जीवनात येणार आहे. आता खरे आशीर्वाद येणार आहे. आतापर्यंत जे होते ना ते उगं घाबरत घुबरत जे होते ते होते, पण आता खरे धैर्यवान लोक समोर येणार आहेत. आतापर्यंत जे होते ना ते उगं आरोग्य भेटावं आणि चांगलं व्हावं असं व्हावं आणि म्हणून येत होते, पण आता जे लोक येतील ना ते फिल्टर केलेले लोक येतील. म्हणजे ते चाळणी लावल्यावर कसं चालतो आपण बरोबर, चाळून 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 चांगलं येतं, तसं ते जे दगड गोटे ते खाली पडतात, कचरा बिचरा सगळा साफ होतो, मग असं करतो. तर आता तसं आहे, आता जे घाबरतील ते पडून जातील. आता जे फक्त आरोग्यासाठी होते ते पडून जातील. जे फक्त नावापुरता विश्वास ठेवत होते ते सगळे पडून जातील. पण आता काय जे आहे, आता खरे विश्वासणारे पुढे. हालेलुया, हालेलुया. आता खरी विश्वासाची लढाई आहे. बरं झालं चॅलेंज केलं कोणीतरी आपल्याला, लय थंडेगार होतो आपण, यायचं चर्चला जायचं. मी तर धन्यवाद देतो हे सुरुवात झाल्याबद्दल देवाला. याच्यामुळं तरी कळलं खरे विश्वासणारे कोण आहे आणि खोटे विश्वासणारे कोण आहे. जो डर गया समझो वो मर गए. कोण कह के गया, ते डायलॉग आहे ना, गब्बर सिंग ये कह के गया, जो डर गया समझो वो मर गया. आता तसंच आहे, जो डर गया वो मर गया. विश्वासामध्ये मजबूत होण्याची वेळ आलेली आहे. विश्वासामध्ये कणखर होण्याची वेळ आलेली आहे. ज्यावेळेस गल्ल्यात येऊन चॅलेंज करत होता त्यावेळेस सगळे घाबरले, सगळे भयभीत झाले आणि सगळे अरे पळा 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 पळा. दावीद डब्बा घेऊन आला असेल, चला हां चला डब्बा आणला मी, हे डब्बा घ्या आणि खा. तेवढ्यात आवाज आला, ए कोण आहे इस्रायलामध्ये जो माझ्याबरोबर युद्ध करेल. अरे जाऊन लपले असतील. तशी अवस्था झालेली आहे, पळाले जाऊन लपले. दावीद कोण आहे हा माणूस, चॅलेंज करतो, जिवंत देवाला चॅलेंज करतो, मी युद्ध लढणार. त्याचे भाऊ पण आश्चर्य म्हणले, तू युद्ध लढणार, तू काय केलं रे. आपले शर्टेमेंटच्या घरी जातात, नाही नाही मी युद्ध लढणार. ज्यावेळेस सिंह, तो म्हणतो ज्यावेळेस सिंह चालून आला त्यावेळेस मी त्या सिंहाची दाढी धरली आणि त्याला फिरवलं आणि त्याला आपटलं. त्याचे भाऊ बापरे, याने तर बरेच कारनामे केलेले हे तर मला पहिले माहिती नव्हतं म्हणशील. ज्यावेळेस एक अस्वल चालून आलं माझ्या मेंढरावरती त्यावेळेस त्या अस्वलाला धरलं मी आणि त्याला फाडलं. बरेच कारनामे केले. तर माझ्यासाठी हा व्यक्ती काहीच नाही. माझ्या मेंढरावरती चालून आलेल्या त्या ठिकाणी त्याची अवस्था मी अशी केली, तर आता तर जिवंत देवाच्या लोकांवर हा चालून येत आहे. मी लढणार नाही, माझा परमेश्वर आहे. काय लढाई करायची गरज नाही, काय कोणाला बोलायची गरज नाही, काय शिव्याशाप द्यायची गरज नाही, युद्ध करायची गरज नाही. तलवार काठ्या लाठ्या हे जे काम आहे शरीराचं आहे. आमचं काम एकच आहे, विश्वासाने प्रार्थना करायची आणि आमचा परमेश्वर आम्हाला याच्यामध्ये विजय देणार आहे. महान विजय आमचा आहे. म्हणून त्याने विश्वासाची लढाई लढली आणि विश्वासाची लढाई लढलेली असताना परमेश्वराने त्याला महान रीतीने उत्तर दिलं आणि तो जो विजय होता तो विजय त्याच्या विश्वासाचा होता. पण आज जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तुमच्यासाठी मोठा विजय परमेश्वराने ठेवलेला आहे. घाबरू नका, विजय परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेला आहे. मला भयभीत होण्याची गरज नाही, परमेश्वरामध्ये वाढण्याची गरज आहे. रोमकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 20 वचनामध्ये काय सांगितले. रोमकरासपत्र याचा 4 अध्याय, रोमकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 20 वचन काय म्हणत आहे. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते अब्राहामाबद्दल सांगितलेलं आहे. अब्राहाम विश्वासणारा होता, 100 वर्षाचा झाला तरी त्याने विश्वास ठेवला. ज्यावेळेस देवाचं अभिवचन त्याला प्राप्त झालं त्यावेळेस त्याने विश्वास ठेवला. पवित्र शास्त्र काय सांगतं 19 वचनामध्ये, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता त्याने निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण त्याने त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही. त्याला माहीत होतं की मी म्हातारा झालेलो आहे, माझं शरीर निर्जीव झालेलं आहे, आता मी तरुण नाही, आता मला मुलबाळ होऊ शकत नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याने बघितलं या ठिकाणी सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण, सारा म्हातारी झालेली आहे, तिचं गर्भाशय कमजोर झालेला आहे, निर्जीव झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला बाळ होणं शक्य नाही.
आता आम्हाला बाळ कसं होईल हा त्याने विचार केला नाही, तर पवित्र शास्त्र सांगतं परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही. किती स्थिर माणूस होता, किती काय विश्वास होता त्याचा विश्वास असा होता की परमेश्वर मला बोललेला आहे, परमेश्वराने मला अभिवचन दिलेलं आहे आणि अभिवचन जर परमेश्वराचं आहे तर अभिवचनानुसार परमेश्वर मला आशीर्वादित करणार आहे. डळमळला नाही, तो घाबरला नाही. परिस्थिती आली, हा भय दाखवलं, मी घाबरलो, आता माझा विश्वास सोडला, आता मी माझं सगळं सोडलं आणि आता मला फार भीती वाटते, मला मरणाची फार भीती वाटते, मी मरल. मरण तर एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे, एवढं पण नका घाबरू. जो घाबरतो त्याला अधिक भय दाखवण्यात येतं. मजा कधी येते माणसाला? लहान लेकराला मोठे माणसं घाबरवतात, पाहिलं तुम्ही? मोठे माणसं पण कधी कधी लय त्रास देतात लहान लेकराला, मी बघितलेलं. जो घाबरतो त्याला काय करतात, इकडे वासिता बोलतात ना, आणि जो घाबरत नाही त्याला तो शिवी देऊन चालला जातो. त्याला तोंडाला जर हात लावला तर आपण त्याला हात नका लावू, त्या पोराला ते शिवी देत आहे जोर. बसकन काय बोलायला सांगता येत नाही. इव्हन एखाद्याच्या घरी जेवायला गेलो ना, आपल्याला कळालं आहे पोरगं जरा डेंजर आहे, आगाव आहे बरं का, याच्यापासून जपून राहा. माणूस त्याला प्रेमानेच बोलतो, बाळा इकडे ये, बाळा इथं बस. काय त्याला जर आरडून बोललं तो पण 2-4 शिवाय देऊन पळेल इकडे. त्याच्यामुळे माणूस घाबरून राहतो. मग जे घाबरतो त्याला काय करतो माणूस, जास्त घाबरतो. आपण घाबरलो तर आपल्याला काय करणार आहेत लोक, जास्त घाबरणार. आपण लगेच घाबरलो तर आमचा विश्वास काय कामाचा? आम्ही जो विश्वास ठेवला तो काय कामाचा? आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, जिवंत देवावर विश्वास ठेवला, आणि विश्वास ठेवत असताना आमचा पूर्ण विश्वास आहे की आमचा देव जिवंत आहे. मग जर कोणी घाबरत आहे, त्या घाबरण्याच्या स्थितीमध्ये न घाबरता प्रभू येशूने जसं त्याचं कार्य पूर्ण केलं आणि परमेश्वराला जे करायचं होतं त्याच्या जीवनाद्वारे ते त्याने पूर्ण करून मग विजय मिळवला, घाबरला नाही. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस गेतशेमेने बागेमध्ये येशू ख्रिस्त होता त्यावेळेस प्रार्थना करत असताना तो म्हणतो की हा प्याला माझ्यापासून टळत असेल तर टळून जाऊ दे. आणि रक्ताच्या घामासारखे मोठं थेंब त्याच्या शरीरातून पडले. म्हणजे त्यावेळेस त्यालाही भय वाटलं, त्यालाही तसं वाटलं असेल की आता मला उद्या क्रॉसवरती जायचं आहे, वधस्तंभावरती जायचं आहे. पण त्या क्षणी देखील तो घाबरला नाही, त्या क्षणी देखील तो म्हटला नाही असा, फक्त म्हटला की हा प्याला टळून जात असेल तर जाऊ दे. पण तरी देखील दुसऱ्या दिवशी तो सामोरा गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याने जे टास्क त्याला दिलेला होता सर्व मानवजातीसाठी वधस्तंभावर जायचं, तो गेला. लोकांनी त्याला चपराक मारल्या, लोकांनी त्याला डोळे बंद केले, चापटा मारल्या आणि म्हटले तू तर फार ज्ञानी अंतर्ज्ञानी आहेत, आता सांग तुला चापट कोणी मारली? काही म्हणला नाही. छड्या मारल्या, 39 फटके मारले तरी तो काही बोलला नाही. त्याला वधस्तंभावर नेत असताना पुष्कळ यातना झाल्या आणि त्या ठिकाणी त्याला यातना होऊन वधस्तंभावर खिळण्यात आलं. आज बरेचसे रील असतात की 4 खिळ्यामध्ये येशू ख्रिस्त मरण पावला. 4 खिळ्यामध्ये येशू ख्रिस्त मरण पावला नाही, त्याच्या जीवाचं फार हाल होऊन त्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. आणि ते देखील तो जो मरण पावला तो त्या ठिकाणी मानव जातीच्या मुक्तीसाठी मरण पावला, जेणेकरून जो कोणी त्याच्या रक्तावर विश्वास ठेवतो त्याचं विश्वासाने तारण होतं आणि सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं. येशूचं मरण साधं नव्हतं. 4 खिळ्यात येशू मरण पावला नाही. खूप त्रास, खूप वेदना त्याला झाल्या. 39 फटके त्याला बसले. रात्रभर त्याला सैनिक लोक मारत होते. त्याला नेत असताना मोठा वधस्तंभ त्याच्या पाठीवरती लादण्यात आला, खिळे ठोकण्यात आले, त्याला कुशीत भाला भोसकण्यात आला. आणि मग नंतर त्याने त्याचं युद्ध, त्याचं जे विश्वासाचं युद्ध होतं ते संपवलं. आणि मग म्हणतो, हे पिता, मी माझा आत्मा आता तुझ्या हाती सोपवतो. हालेलुया. हे विश्वासाचं सुयुद्ध आहे. येशूने त्या ठिकाणी असं केलं नाही की चला ठीक आहे आता मला टळून टाकायचं आहे, मला आता हे टाळायचं आहे काही करून. त्याने टाळलं नाही, तर त्याने स्वीकारलं आणि स्वीकारून त्याने त्याच्या जीवनामध्ये जे व्हिजन त्याचं होतं, जो दृष्टांत होता तो त्याने पूर्ण केला. देवाने जर तुम्हाला विश्वासाकरता बोलवलेलं आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. या सर्व विश्वासामध्ये परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. ज्यावेळेस भीती वाटते, ज्यावेळेस वाटतं आता सगळं संपलेलं आहे, ज्यावेळेस असं वाटतं आता मला काही खरं नाही, त्यावेळेस असं म्हणा की माझा परमेश्वर मला बळ देण्यासाठी माझ्या
हालेलुया, हालेलुया. अब्रामाने अविश्वास नाही दर्शवला. अब्राम असं म्हटलं नाही की आता कसं होईल, माझी बायको म्हातारी, मी म्हातारा आणि आम्हाला होणार का अभिवचन तर मला प्राप्त झालं की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेल. इथं 100 वर्षाचा झालो, मला पुत्र नाही आणि माझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे कशी होईल? होऊ शकत नाही. आपलं पण असंच असतं. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मूलबाळ होत नाही, काय खरं नाही, देव काय देत नाही मला वाटत नाही. 4 वर्ष 5 वर्ष आता काही खरं नाही. पण जो कोणी अभिवचनावर विश्वास ठेवतो, मला त्याला हे सांगायचं आहे की जर तुम्ही विश्वासाची लढाई लढत आहात तर त्या विश्वासामध्ये परमेश्वर अब्रामाप्रमाणे तुम्हाला यश देणार आहे आणि तुमची संतती देखील आशीर्वादित करणार आहे. जर आम्ही दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 15 ते 17 वचन बघितलं, या ठिकाणी अलिशा आहे. अलिशा जो महान देवाचा सेवक, त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगत आहे. आणि 15 ते 17 वचनामध्ये जर वाचलं तर त्याचा जो सेवक आहे त्याच्याबद्दल देखील सांगितलेलं आहे. दुसरे राजे 6वा अध्याय आणि 15 ते 17 वचन. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह वेढा दिला आहे असे त्याने बघितले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय हाय आता आपण काय करावे? तो म्हणाला भिवू नको. त्याच्या पक्षाचे आहेत त्याहूनही अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली, हे देवा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. आणि जसं त्याचे डोळे उघडले त्याने बघितलं की अग्नी आणि घोडे आणि सर्व स्वर्गीय सैन्य त्या ठिकाणी हजर आहे. त्यावेळेस त्याने बघितलं आणि काय म्हटलेलं त्या ठिकाणी तेच वचन, लास्ट वचन, अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेले आहे असे त्यास दिसले. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आरामी सैन्य चाल करून आलं त्यावेळेस आरामी सैन्य येऊन सकाळी सकाळी तिथं त्या नगराला वेढा दिला. आणि वेढ्यात दिल्यानंतर असं म्हटलेलं आहे की अलिशाचा जो सेवक होता तो भयभीत झाला आणि त्याला वाटलं अरे बाप, किती मोठं सैन्य आलेलं आहे, आता आपलं काही खरं नाही, आता आपण मरण पावणार आणि इतकं मोठं सैन्य या ठिकाणी आलेलं आहे आणि हे सैन्य आम्हाला निश्चित मारणार. त्या भीतीने तो घाबरला. सकाळी ज्यावेळेस तो देवाच्या माणसात सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिले असे त्या दृष्टीस पडले. आणि तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय हाय आता आपण काय करावे? तो म्हणाला भिवू नको. आता काय करावे? आता बघा सैन्याने वेढा दिला, आता आपण मरणार, आता निश्चित काही खरं नाही, आता सगळं संपलं. आणि असं तो म्हणत आहे की आता सैन्याने वेढा दिला. पण अलिशा त्याला म्हणतो भिवू नको. आता निगेटिव्ह गोष्ट घडत आहे आणि सेवक पॉझिटिव्ह बोलत आहे, भिवू नको. कसं भिवू नको? इतकं सैन्य आलं, त्यांच्याजवळ भाला आहे, त्यांच्याजवळ तलवारी आहे, त्यांच्याजवळ सगळं युद्धाचं सामान आहे आणि तू मला म्हणतोस भिवू नको. त्याला थोड्या वेळपुरतं आश्चर्य वाटलं असं की असं कसं देवाचा सेवक बोलतो भिवू नको म्हणून. आणि मग काय म्हटलेलं आहे, मग तेव्हा त्याने जसं बघितलं सैन्य घोडे सगळं, तो म्हणतो भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. काय म्हणतो तो? त्याच्या पक्षाचे आहेत त्याच्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाचे आहेत. इथं एक माणूस आपला नाही, जे आहेत ते पण पळून जाणार आहे. आणि तो म्हणतो आपल्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपल्या पक्षाचे अधिक. काही खरं काय आपल्या पाळकाचं सरकलं म्हणशील आता डोकं. अलिशा असं कसं बोलतो म्हणशील? इथं कोणीच दिसाना, मला एक माणूस आपला दिसाना, सगळं शत्रूने गराडा टाकलेला आहे. आणि हा म्हणतो त्याला की आता आपल्या पक्षाचे जास्त आहेत. आणि मग त्याने काय केली, अलिशाने प्रार्थना केली. कशी प्रार्थना केली की देवा याचे आत्मिक डोळे उघड. मी तुम्हाला पहिले सांगितलं की आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, आपलं युद्ध शारीरिक नाही, आपलं युद्ध शरीराचं नाही. म्हणून शरीराला ठोसा मारायचा नाही, तलवार मारायची नाही, काठी मारायची नाही, आपल्याला माऱ्या करायच्या नाहीत, आपल्याला तलवारीचं युद्ध करायचं नाही. परमेश्वराने ते सांगितलं नाही. आपल्याला युद्ध परमेश्वराचं असतं.
म्हणून आपण कोणाला इजा पोहोचवत नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे की सकाळी देवाच्या माणसाचा सेवक ज्यावेळेस उठला त्यावेळेस त्याने बघितलं सैन्य, घोडे, रथ आणि घाबरला. तो भिवू नको, आपल्या पक्षाचे जास्त आहे. आणि जसं त्याने हे म्हटलं त्याच्यानंतर त्याला दिसत नाही की इथं तर कोणीच दिसत नाही मला. बाळासाहेब कुठेही सैन्य, काहीच दिसत नाही. तुम्ही म्हणता भिवू नका, असं कसं काय होईल? आणि मग अलिशाने प्रार्थना केली, परमेश्वर याचे डोळे उघड आणि याला दृष्टी दे. त्याने जशी प्रार्थना केली, याचे डोळे उघड आणि याला दृष्टी दे, त्यास आत्मिक दृष्टीबद्दल तो म्हणत आहे. आणि तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. आणि मग त्याला कळालं की बघा, यांच्याबरोबर जितके आहेत त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचे किती मोठे आहेत, कारण की सगळे अग्नीचे रथ आणि घोडे त्या ठिकाणी त्याला दिसले. आणि मग आरामी लोक अलिशावर चाल करून आले. तेव्हा परमेश्वराची प्रार्थना त्याने केली. आणि मग पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं, या लोकांस आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले आणि जो रस्ता आहे तो रस्ता ते विसरले आणि ते सैन्य जे आहे ते माघारी गेलं आणि परमेश्वराने त्यांना मोठा विजय दिलेला आहे. म्हणून हे युद्ध आपलं नाही, हे युद्ध आपल्या शरीराचं नाही, हे युद्ध रक्तमांसाचं नाही आणि हे युद्ध रक्तमांसाबरोबर पण नाही. आपलं युद्ध तलवारीचं नाही, आपलं युद्ध काठ्यांचं लाठ्यांचं नाही, आपलं युद्ध कोणाला इजा पोहोचवण्याचं नाही. आपलं युद्ध आहे परमेश्वराची प्रार्थना करण्याचं. मी तर म्हणतो जास्त गुडघ्यावर प्रार्थना करा, अधिक आत्म्यामध्ये प्रार्थना करा, अधिक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. आणि मी सांगतो, जो विजय आम्हाला प्रार्थनेने मिळेल तो सर्वात मोठा विजय राहणार. हालेलुया. म्हणून पौल काय म्हणतो, विश्वासाची लढाई लढ, विश्वासाने तू सुयुद्ध कर. विश्वासाचं सुयुद्ध हेच आहे की आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही. विश्वासाचं सुयुद्ध हेच आहे, ज्यावेळेस गोष्टी निगेटिव्ह दिसतात, ज्यावेळेस आमच्या बाजूने कोणतीच गोष्ट दिसत नाही, सर्व काही आम्हाला असं वाटतं की हे काही खरं नाही आणि या परिस्थितीत आम्ही सगळे संपणार आहोत, त्यावेळेस विश्वासाचं सुयुद्ध कर. ज्यावेळेस असं वाटतं की माझी परिस्थिती आता संपणार आहे, माझ्या काही लेकरांचं काही खरं नाही, माझ्या परिवाराचं काही खरं नाही आणि अशा स्थितीमध्ये सगळं लोक आमच्या विरोधात उठलेले आहे आणि अशा स्थितीत आम्हाला असं वाटतं की आता आम्ही हरलो आहोत, अशा समय म्हणा की आता तर युद्ध सुरू झालेलं आहे आणि मला विश्वासाची लढाई लढायची आहे. विश्वासाची लढाई लढा. म्हणून पवित्र शास्त्र जे आम्हाला सांगतं ते आम्हाला सांगत असताना पवित्र शास्त्र सांगतं की हे युद्ध जे आहे ते आमचं नाही, आम्ही युद्ध करायला आलेलो नाही. येशूला ज्यावेळेस पिलातासमोर उभं केलं, त्यावेळेस पिलातासमोर उभं केल्यानंतर पिलात त्याला विचारतो, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? तो म्हणतो, तू म्हणतो तसा. पण पिलाताला नाही माहिती आहे, तो जगाचं राज्य स्थापन करायला आला नव्हता. त्यांना काय वाटलं, हा यहुद्यांचा राजा आहे म्हणजे हा लढाई करेल आणि लढाई करून मग काय करेल, यहुदांवरती राज्य स्थापन करेल आणि मग मी राजा आणि तुम्ही प्रजा, असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी तो विचार शरीराचा केलेला होता, त्यांनी आत्मिक विचार नव्हता केला की याचं राज्य जे आहे ते शरीरात येत नाही, याचं राज्य अदृश्य येतं आणि ते राज्य जे आहे ते आत्मिक राज्य आहे, ते युगानुयुगाचं राज्य आहे. त्या राज्याचा अंत होत नाही, त्या राज्याचा अंत होणार नाही. ते राज्य युगानुयुगाचं राज्य आहे. ते राज्य जगातलं राज्य नाही. 100 वर्ष जगलो, मरण पावला, मग दुसरा राजा आला, तो 100 वर्ष जगला, तिसरा राजा आला. ते शरीराचं आहे. शरीरामध्ये आम्ही आयुष्यभर फाईट करत बसू आणि एक दिवस मरू आणि संपलं. हे युद्ध ते नाही, हे आत्मिक युद्ध आहे. आत्मिक युद्धामध्ये विजय सार्वकालिक असतो, क्षणिक विजय नसतो. काही काळापुरता विजय नाही आपला. या शरीराचं राज्य स्थापन करायला आपण आलो नाही. इथं नगरसेवक, आमदार, खासदार बनून इथं राज्य करायला आपण आलो नाही. हे युगाचं राज्य म्हटलेलं आहे. पिलाताला पण तसंच वाटलं असेल की हा राजा राजा म्हणतो, मग येशू काय येतं, राजा बनणार आहे काय? येशू राजा बनायला आलेला होता, पण तो राजा हा राजा नव्हता. तो राजा हा राजा होता की ज्याचं राज्याचा अंतच होणार नव्हता. म्हणून म्हटलेलं की त्याच्या राज्याचा अंत होत नाही. असं राज्य येणार आहे की त्या राज्याचा अंत होणार नाही आणि ते राज्य जे आहे ते प्रभू येशूमध्ये येतं. कारण की प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो जिवंत आहे. आणि पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल सांगतं की तो युगानुयुग जिवंत आहे आणि जो कोणी त्याच्याबरोबर विश्वास ठेवतो किंवा त्याच्यावरती अवलंबून राहतो तो देखील त्याला मरणाचा अनुभव येणार नाही, तर तो युगानुयुग जिवंत राहणार आहे. हालेलुया. मरणाचा अनुभव म्हणजे तुम्ही म्हणता ना, असं कसं बोलता, शरीर तर मरणार आहे. मी शरीराबद्दल बोलत नाही परत, मी या राज्याबद्दल बोलत नाही परत, मी बोलतोय पवित्र शास्त्राबद्दल, आत्मिक राज्याबद्दल. आत्मिक राज्य त्याला कान आहे तो ऐको.
शारीरिक कानाबद्दल मी बोलत नाही, आत्मिक कानाबद्दल. म्हणून अडकू नका जगाच्या राज्यात, अडकू नका. असं म्हणू नका की नाही इथंच आम्हाला युद्ध करायचं, इथंच आम्हाला न्याय मिळवून द्यायचा.